Hello guys, welcome to my YouTube channel ऑनलाईन टेक हब. या YouTube चॅनलवरती आपण सी प्रोग्रामिंग लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. तर त्या लेक्चर सिरीजमधील नेक्स्ट पॉइंट आहे फंक्शन. तर आज आपण फंक्शन हा टॉपिक शिकणार आहोत. तर बघूयात फंक्शन. बघा फंक्शन म्हणजे काय, तर इन सी we can divide a large program into the basic building blocks known as function. बघा फंक्शन म्हणजे काय असणार आहे की एक जो लार्ज प्रोग्राम असेल, तो प्रोग्राम काय केला जातो तर डिवाइड केला जातो बेसिक ब्लॉक्स मध्ये, आणि त्या ब्लॉक्स म्हणणार आहे काय तर फंक्शन. बघा फंक्शनची अजून एका डेफिनेशन सांगायची म्हटलं तर बघा फंक्शन इज अ सेल्फ कंटेनड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. काय, सेल्फ कंटेनड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स which performs specific task. हे पण एक फंक्शनची काय आहे तर डेफिनेशन आहे. काय, तर फंक्शन हे काय आहे तर एक सेल्फ कंटेनड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असणार आहे की जे काय करणार आहे, स्पेसिफिक टास्क काय करेल, परफॉर्म करणार आहे. तर ही फंक्शनची काय तर अनदर डेफिनेशन आहे. बघा फंक्शनची डेफिनेशन अजून एकदा रिपीट करते. तर फंक्शन म्हणजे काय, इट इज अ सेल्फ कंटेनर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट विच परफॉर्म स्पेसिफिक टास्क. देन बघा द फंक्शन कंटेन्स द सेट ऑफ प्रोग्रामिंग स्टेटमेंट एनक्लोज्ड बाय कर्ली ब्रॅकेट. तर फंक्शन मध्ये जी काय तुम्ही स्टेटमेंट राईट करणार आहात तर ते कशामध्ये असणार आहे तर कर्ली ब्रेसेस मध्ये असणार आहे. थोडक्यात इन शॉर्ट की फंक्शनची जी काही बॉडी असेल ती कशामध्ये असणार आहे, कर्ली ब्रेसेस मध्ये असणार आहे. ठीक आहे. नंतर बघा अ फंक्शन कॅन बी कॉल्ड मल्टिपल टाइम्स टू प्रोव्हाइड रियुजेबिलिटी अँड मॉड्युलरिटी टू दी सी प्रोग्राम. बघा फंक्शन मध्ये तुम्ही एकदा का जर फंक्शन काय केलं तर डिफाईन केलं, की ते फंक्शन तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड आहे, जिथे जिथे रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी तुम्ही ते फंक्शन कॉल करून यूज करू शकताय. म्हणून याला काय म्हटलंय, रियुजेबिलिटी. ठीक आहे. त्यानंतर बघा फंक्शन इन अनदर वर्ड्स वी कॅन से दॅट कलेक्शन ऑफ फंक्शन्स क्रिएट्स अ प्रोग्राम. इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो की प्रोग्राम मध्ये डिफरंट फंक्शन्स असतात. जर तुम्ही फंक्शनचं कलेक्शन केलं दॅट बिकम्स दी प्रोग्राम. त्यानंतर बघा फंक्शन इज ऑल्सो नोन ॲज प्रोसिजर ऑर सबरूटाईन इन अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोसिजरला अदर काय म्हणतात तर प्रोसिजर फंक्शनला अदर नेम काय आहे, प्रोसिजर किंवा सबरूटाईन पण म्हटलं जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲडव्हान्टेजेस मध्ये काय होतं बघा, बाय युझिंग फंक्शन वी कॅन अवॉइड रीरायटिंग सेम लॉजिक और कोड अगेन अँड अगेन इन अ प्रोग्राम. बघा जर सेम कोड असेल तर तुम्ही काय करू शकता तर फंक्शन मध्ये तो कोड तुम्ही एकदा का राईट केला. बघा आपण बघतोय ॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शन. जर फंक्शन मध्ये तुम्ही काय केलं की एकदा कोड राईट केला तर तोच कोड तुम्ही परत ज्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी तो कोड तुम्ही फंक्शन कॉल करून तो कोड तुम्ही रियूज करू शकता. म्हणजेच काय येतं की जी काय रिरायटिंग असेल रिरायटिंग कोड तुम्हाला इथं करायची गरज नाहीये. वी कॅन कॉल सी फंक्शन एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ प्रोग्राम और फ्रॉम एनी प्लेस इन अ प्रोग्राम. बघा जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन डिफाईन करता तर ते फंक्शन डिफाईन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये एनीवेअर ते फंक्शन तुम्ही काय करू शकता तर कॉल करू शकता. एनीवेअर आणि एनी नंबर ऑफ टाइम्स, म्हणजे तुम्ही कितीही टाइम तुम्ही ते फंक्शन काय करू शकताय, कॉल करू शकताय. ठीक आहे. त्यानंतर रियुजेबिलिटी इज द मेन अचिव्हमेंट ऑफ द सी प्रोग्राम. लक्षात ठेवा काय तर रियुजेबिलिटी ही काय तर सी फंक्शनची काय मेन अचिव्हमेंट आहे. फंक्शन कॉलिंग इज ऑलवेज ओव्हरहेड इन अ सी प्रोग्राम. तर हे काय तर ॲडव्हान्टेज आहेत फंक्शनचे. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आस्पेक्ट्स. बघा जर तुम्हाला फंक्शन हा टॉपिक क्लिअरली अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 ॲस्पेक्ट माहीत पाहिजेत. त्यातला फर्स्ट आहे फंक्शन डिक्लेरेशन, देन फंक्शन कॉल आणि थर्ड आहे फंक्शन डेफिनेशन. तर बघूया आपण
फंक्शन डिक्लेरेशन. तर फंक्शन डिक्लेरेशन मस्ट बघा त्याच्यामध्ये काय येते, फंक्शन मस्ट बी डिक्लेअर्ड ग्लोबली इन अ सी प्रोग्राम टू टेल द कंपायलर अबाउट द फंक्शन नेम, फंक्शन पॅरामीटर अँड रिटर्न टाइप. तर बघा फंक्शन डिक्लेअर का करायचं, तर फंक्शन डिक्लेअर हे तुम्हाला ग्लोबली करावं लागते आउटसाइड दी मेन फंक्शन. जर तुम्ही ग्लोबल डिक्लेअर केलं तर का डिक्लेअर करायचं, जर ग्लोबल डिक्लेअर केल्यामुळे काय होणार आहे, जो कोण कंपायलर आहे त्या कंपायलरला त्या फंक्शन विषयी काय होणार आहे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाणार आहे की फंक्शनचा नेम काय असेल, फंक्शन पॅरामीटर काय असतील किंवा त्या फंक्शन रिटर्न टाईप काय आहे ते. त्यानंतर सेकंड आहे काय तर फंक्शन कॉल. फंक्शन कॅन बी कॉल्ड एनीवेअर इन द प्रोग्राम. फंक्शन हा तुमच्या प्रोग्राममध्ये कुठेही कॉल केला जाऊ शकतो. द पॅरामीटर लिस्ट मस्ट नॉट डिफर इन फंक्शन कॉलिंग अँड फंक्शन डिक्लेरेशन. बघा फंक्शन डिक्लेअर करताना जी पॅरामीटर लिस्ट असेल, जेव्हा फंक्शन डिक्लेअर केलं जाईल तेव्हा जी काय पॅरामीटर लिस्ट असेल तीच लिस्ट कुठं पाहिजे, फंक्शन कॉलमध्ये असली पाहिजे. नॉट डिफर म्हटले म्हणजे सेम पाहिजे, सेम टाईपचे पाहिजे. नंबर ऑफ पण पॅरामीटर काय पाहिजे, सेम पाहिजे. वी मस्ट पास द सेम नंबर ऑफ फंक्शन्स ॲज इट इज डिक्लेअर्ड इन द फंक्शन डिक्लेरेशन. जे नंबर ऑफ आहेत, जेवढे फंक्शन डिक्लेरेशनमध्ये जेवढे तुमचे पॅरामीटर्स आहेत तेवढेच कशामध्ये पाहिजे, तर फंक्शन कॉलमध्ये पण पाहिजे. ठीक आहे. देन आता बघूया फंक्शन डेफिनेशन. तर फंक्शन डिफाईन करतोय आपण, तर याच्यामध्ये काय असतील व ॲक्च्युअल स्टेटमेंट असणार. तुमचा ॲक्च्युअल कोड कशामध्ये असणार, तर फंक्शन डेफिनेशनमध्ये असणार आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू विच कंट्रोल कम्स वेन द फंक्शन इज अ कॉल्ड. आता ही जी काय डेफिनेशन असेल ही डेफिनेशन कधी एक्झिक्यूट होणार आहे, जेव्हा तुम्ही फंक्शन काय करता, कॉल करता, तेव्हा होणारे फंक्शन डेफिनेशन काय होते, एक्झिक्यूट होते. वी मस्ट नोटिस दॅट ओनली वन व्हॅल्यू कॅन बी रिटर्न फ्रॉम दी फंक्शन. बघा कोणतंही फंक्शन घ्या तर बाय डिफॉल्ट काय करतं, तर एकच व्हॅल्यू काय करतं, रिटर्न करतं. ठीक आहे. तर हे 3 आस्पेक्ट महत्वाचे आहेत. कोणते कोणते, एक आहे फंक्शन डिक्लेरेशन, देन फंक्शन कॉल आणि थर्ड आहे फंक्शन डेफिनेशन. तर बघा एक आपण इन शॉर्ट मध्ये बघूया 30 पॉईंट अजून. बघा फंक्शन डिक्लेरेशन सिंटॅक्स कसं आहे बघा, रिटर्न टाइप, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट लिस्ट एंड विथ सेमिकोलॉन. हे काय तर फंक्शन डिक्लेरेशनचा काय तर सिंटॅक्स आहे. त्यानंतर फंक्शन कॉलिंग सिंटॅक्स बघा, फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट लिस्ट. बघा मग अशा आपण एक पॉईंट बघितला की फंक्शन डिक्लेरेशनमध्ये जे आर्ग्युमेंट लिस्ट असेल तेच आर्ग्युमेंट तुमची इथं असणार आहे, तेवढेच असणार आहेत, त्याच टाईपचे असणार आहेत. ठीक आहे. देन फंक्शन डेफिनेशन बघा, रिटर्न टाईप, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट लिस्ट आणि ते काय असेल, फंक्शन बॉडी असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअल कोड टाकणार आहात. ठीक आहे. तर हे बघितलं आपण 3 सिंटॅक्स बघितले, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन. देन तर बघा जर फंक्शन तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर काय करावं लागेल, तर यावेळी तुम्ही डिफाईन करू शकताय. एक आहे रिटर्न टाईप, त्यानंतर आहे फंक्शन नेम, त्यानंतर डेटा टाईप, पॅरामीटर, कॉमा, डेटा टाईप, पॅरामीटर अँड सो ऑन. असे तुम्ही कितीही पॅरामीटर घेऊ शकताय. इथे असेल कोड टू बी एक्झिक्युटेड. रिटर्न टाईप बघा फंक्शनचं काय काय असू शकतो. रिटर्न टाईप मे बी काय असेल, वॉइड असेल, इंट असेल किंवा कॅर असेल किंवा तुम्ही फ्लोट घेऊ शकताय किंवा काय डबल घेऊ शकताय. असे वेगवेगळे काय तर फंक्शनचे रिटर्न टाईप घेऊन तुम्ही घेऊ शकताय. देन नेक्स्ट बघूया टाइप्स ऑफ दी फंक्शन. तर बेसिकली सी मध्ये 2 टाईप पडतात, एक आहे लायब्ररी फंक्शन, दुसरं आहे युजर डिफाइन्ड फंक्शन. तर लायब्ररी फंक्शन म्हणजे काय असेल, व जी ऑलरेडी काय असणार आहेत व प्री डिफाईन केलेले असणार आहेत, ऑलरेडी प्री डिफाईन केलेले असणार आहेत. कुठं, तसं लायब्ररीमध्ये. त्याला काय म्हणणार, लायब्ररी फंक्शन म्हणणार आहे किंवा अदर नेम काय आहे त्याला, बिल्ट इन फंक्शन्स. काय म्हणणार आहे त्याला, बिल्ट इन फंक्शन. युजर डिफाईन म्हणजे कुठले असणार, तर युजर डिफाईन केले किंवा त्याला अदर नेम काय, कस्टम फंक्शन. काय असेल, कस्टम फंक्शन हे अनदर नेम आहे. ठीक आहे. तर बघूयात लायब्ररी फंक्शन बघा, आर दी फंक्शन्स विच आर डिक्लेअर्ड इन द सी हेडर फाइल्स
बघा, जी हेडर फाईलमध्ये डिक्लेअर केलेले आहेत, जी हेडर फाईलमध्ये जे काय डिक्लेअर केलेले आहेत ते काय असणार तर लायब्ररी फंक्शन्स असणार आहेत. त्यानंतर युजर डिफाइन्ड म्हणजे काय असेल तर the functions which are created by the C programming so that she or he can use it many times. It reduces complexity of big program and optimizes the code. बघा, फंक्शन यूज केल्यामुळं जर एखादा बिग प्रोग्राम असेल तर तो प्रोग्राम तुम्ही डिफरंट पार्टमध्ये डिवाइड करून त्या प्रत्येक पार्टचं एक एक फंक्शन तुम्ही क्रिएट करू शकताय, की जेणेकरून जो काही बिग प्रॉब्लेम आहे तो काय तर सॉल्व्ह केला जाईल. देन रिटर्न व्हॅल्यू. आता बघा, a function may or may not return a value from the function. सी मध्ये जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन डिक्लेअर करणार आहात किंवा डिफाईन करणार आहात तर त्या फंक्शनमध्ये ते फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करेल किंवा नाही करेल, कंपल्सरी करणार आहे का नाही करेल, तर करेल किंवा ते रिटर्न व्हॅल्यू करणार नाही. इफ यू डोंट हॅव टू रिटर्न एनी व्हॅल्यू फ्रॉम द फंक्शन यू यूज void फॉर दी रिटर्न टाईप. बघा, जर फंक्शनमध्ये व्हॅल्यू रिटर्न करायची नसेल तर रिटर्न टाईप काय घ्यायचा आहे, void घ्यायचा. जर तुम्हाला रिटर्न व्हॅल्यू करायची असेल तर ज्या टाईपची करायची आहे त्या टाईपचा डेटा टाईप इथे काय करायचा, मेन्शन करायचा. ठीक आहे, तर ते फंक्शन डिक्लेअर करताना. देन एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल विदाउट रिटर्न व्हॅल्यू. आता इथे बघा, रिटर्न टाईप घेतलाय काय आपण, इथं वर्ड घेतलाय, फंक्शन नेम काय घेतलंय, हॅलो घेतलंय, इथं काय म्हटलं आपण, प्रिंट हॅलो सी. त्याच्यामध्ये कुठंही रिटर्न स्टेटमेंट हे आपण यूज केलेलं नाहीये. तर हे काय आहे, हा काय तर रिटर्न टाईप आहे वॉइड. आता हे फंक्शन कोणत्याही टाईपची व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये. ठीक आहे. देन आता बघा, एक्झाम्पल विथ रिटर्न व्हॅल्यू. If you want to return any value from the function, you need to use any data type such as int, long, char, etc. The return type depends on the value to be returned from the function. फंक्शनचं रिटर्न टाईप हे कशावर डिपेंड असणार आहे, की तुम्ही त्या फंक्शनमध्ये कोणत्या टाईपची व्हॅल्यू काय करता, रिटर्न करता, याच्यावरती काय असणार, डिपेंड असणार आहे. आता इथे काय म्हणलं आपण, इंट गेट म्हटले तर हा गेट फंक्शन काय करेल, व इंटिजर व्हॅल्यू काय रिटर्न करेल. इथं आपण काय घेतलं, फ्लोट गेट म्हटले तेव्हा काय होतो, फ्लोट टाईपची व्हॅल्यू काय करेल, रिटर्न करेल. देन आता बघा, काही डिफरंट आस्पेक्ट्स आहेत फंक्शन कॉलिंगचे. फर्स्ट आहे काय बघा, फंक्शन मे ऑर मे नॉट ऍक्सेप्ट एनी आर्ग्युमेंट. बघा, फंक्शन आर्ग्युमेंट घेईल किंवा आर्ग्युमेंट तो घेणार पण नाही. त्यानंतर इट मे ऑर मे नॉट हॅव रिटर्न व्हॅल्यू. रिटर्न व्हॅल्यू करेल किंवा रिटर्न व्हॅल्यू करणार पण नाही. बेस्ड ऑन दिस फॅक्ट्स देर आर 4 डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द फंक्शन कॉल. अशा त्यामुळे फंक्शन कॉलचे 4 टाईप पडतात. तर कोणते कोणते बघूया आपण. फर्स्ट आहे काय बघा, फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न व्हॅल्यू. देन सेकंड काय, फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. त्यानंतर विथ आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न व्हॅल्यू. अँड फोर्थ काय आहे, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. हे काय तर 4 आस्पेक्ट आहेत किंवा 4 टाईप्स म्हटलं तरी पण चालेल. बघा, फंक्शन आर्ग्युमेंट घेते का नाही आणि रिटर्न व्हॅल्यू करते का नाही याच्यावरनं हे फंक्शनचे काय तर 4 आस्पेक्ट्स आहेत. तर इथं समजा मी असं घेतलं की इथं आर्ग्युमेंट घेतले आपण. ठीक आहे, 1 मिनिट. बघा, काय घेतलं आपण, इथे आर्ग्युमेंट घेतले इथं, आणि इकडे काय असेल घेतलं आपण, रिटर्न व्हॅल्यू घेतलं. काय घेतलं, रिटर्न व्हॅल्यू. तर पहिला टाईप काय, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. सेकंड टाईप काय आहे, सेकंड आस्पेक्ट काय आहे, फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. थर्ड काय आहे, फंक्शन विथ आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. आणि फोर्थ काय असेल, फंक्शन विथ आर्ग्युमेंट आणि विथ रिटर्न व्हॅल्यू. तर हे काय तर 4 आस्पेक्ट आहेत फंक्शन कॉलिंगच्या रिलेटेड. देन आता इथे एक्झाम्पल बघा, आपण एका टाईपचं एक्झाम्पल घेतलं इथं. तर हे जे आहे इथं काय तर हे फंक्शन काय आहे, डिक्लेरेशन केलेलं आहे. आपण काय केलं इथं, फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. ह्या लाईनला काय केलंय, वर्ड प्रिंट नेम. तर हे फंक्शन घेतलंय, वाईड मध्ये आपण काय केलं, प्रिंटअप हॅलो मेसेज दिलाय. आणि हा आहे हे काय तर हे काय फंक्शन कॉलिंग आहे, फंक्शन कॉल आहे. आणि इथं जे खाली दिलेलं आहे हे काय तर फंक्शन, इथं काय केलं आपण, फंक्शन
डिफाईन केलंय. काय केलं इथं फंक्शन डिफाईन केलं आहे. तर बघूयात. बघा डिक्लेरेशनमध्ये काय घेतले आपण, रिटर्न टाईप काय घेतलाय, वॉइड घेतलाय. वॉइड काय घेतला, तर ते फंक्शन कोणत्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये. हा पॅरामीटर घेतोय का, हा पॅरामीटर पण घेत नाही. ह्या फंक्शन टाईप कोणता आहे, तर फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट, नो आर्ग्युमेंट अँड काय असेल, नो रिटर्न व्हॅल्यू, नो रिटर्न व्हॅल्यू. ठीक आहे. तर बघा फॉइड प्रिंट नेम डिक्लेअर करून घेतलं इथं. त्यानंतर इथं काय केलं, वाईड मध्ये हॅलो हा मेसेज दिलेला आहे. इथं फंक्शन काय केलं, कॉल केले कंट्रोल ट्रान्सपोर्ट फंक्शन डेफिनेशन. प्रिंट नेम मध्ये काय घेतलं आपण, मेसेज दिला काय ऑनलाईन टेक हब. तर आउटपुट काय येईल याचं बघा, हॅलो ऑनलाईन टेक हब. त्या प्रोग्रामचं असं आउटपुट मिळेल. तर हा जे काही प्रोग्राम आहे हा आहे कुठला, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यूचा. तर असेच बाकीच्या पण आस्पेक्टचे किंवा बाकीच्या पण टाईपचे प्रोग्राम तुम्ही करून घेऊ शकता किंवा करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, तर सी लायब्ररी फंक्शन रिलेटेड थोडंसं बघूया आपण. तर लायब्ररी फंक्शन्स आर built in functions in C that are grouped and placed at a common place in the library. लायब्ररी फंक्शन म्हणजे काय असणार, बिल्ट इन फंक्शन आहेत आणि त्यांचं ग्रुपिंग केलेलं असणार आहे. ठीक आहे. सच फंक्शन्स आर यूज टू परफॉर्म सम स्पेसिफिक ऑपरेशन्स. फॉर एक्झाम्पल, printf is a library function used to print on the console. आता printf हे फंक्शन आहे, कशासाठी वापरलं जातं, टू डिस्प्ले द आउटपुट और टू प्रिंट द आउटपुट ऑन दी कंसोल. कुठं होणार आहे ते, कन्सोलवरती डिस्प्ले होणार आहे. ऑल सीस अंडर द लायब्ररी फंक्शन्स आर डिफाइंड इनसाइड द डिफरंट हेडर फाईल सेव्ड विथ द एक्सटेन्शन .h. हे जे काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत किंवा लायब्ररी फंक्शन्स आहेत तर हे कुठं असणार आहे सगळे, तर एका फाईलमध्ये सेव्ह केले असणार आहे. त्यांची फाईल असणार आहे कोणती, हेडर फाईल असणार आहे की जिचं एक्सटेन्शन काय असेल .h. त्यानंतर मग काही लायब्ररी फाईल्स बघूया आपण किंवा हेडर फाईल्स बघूया. तर पहिले आहे काय तर stdio.h. ती का स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल असेल. इट कंटेन्स ऑल दी लायब्ररी फंक्शन रिगार्डिंग स्टँडर्ड इनपुट आउटपुट. म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट जेवढे काही फंक्शन्स असतील ते कशामध्ये असतील, stdio.h मध्ये. कोणी.h मध्ये काय असणार आहे, कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल असणार आहे. ते कन्सोलच्या रिलेटेड जे काही इनपुट आउटपुट रिलेटेड फंक्शन असतील ते कशामध्ये असतील तर कोनिओ मध्ये असणार आहे. नंतर आहे string.h. इट कंटेन्स ऑल स्ट्रिंग रिलेटेड लायब्ररी फंक्शन्स लाईक गेटएस, पुटएस यासारखे फंक्शन string.h मध्ये असतील. त्यानंतर stdlib किंवा stdlib.h. तर ह्या हेडर फाईलमध्ये काय असतील, दिस हेडर फाईल कंटेन्स ऑल दी जनरल लायब्ररी फंक्शन्स लाईक मॅलॉक, कॅलॉक, एक्झिट. म्हणजे डायनामिक मेमरी अलोकेशनचे जे काही फंक्शन्स वगैरे आहेत तर ती या हेडर फाईलमध्ये आहेत. देन पुढचे आहे math.h. तर मॅथमॅटिक्ससाठी असणार आहे, SQRT किंवा पॉवरसाठी हे जे काही फंक्शन्स आहेत ते math.h मध्ये असणार आहेत. time.h टाइम रिडर फंक्शन असणार याच्यामध्ये. त्यानंतर सी टाईप एच, त्याच्यामध्ये काय असेल, ऑल कॅरेक्टर हँडलिंग फंक्शन्स असणार आहेत. त्यानंतर stdarg.h याच्यामध्ये काय असणार आहे तर व्हेरिएबल आर्ग्युमेंट फंक्शन्स आर डिफाइंड. देन नेक्स्ट आहे signal.h हेडर फाईल असेल तर याच्यामध्ये काय असेल, ऑल दी सिग्नल हँडलिंग फंक्शन्स आर डिफाइंड इन दिस हेडर फाईल. सिग्नल हँडलिंग जे काही फंक्शन्स आहेत ते सगळे कशामध्ये आहेत तर signal.h या हेडर फाईलमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर काय सेट JMP आहे, याच्यामध्ये काय असेल तर ऑल जम्प फंक्शन्स असतील. त्यानंतर आहे local.h, याच्यामध्ये लोकल फंक्शन असेल. नेक्स्ट आहे ERRNO.h, याच्यामध्ये काय असेल एरर हँडलिंग फंक्शन असतील. नंतर आहे assert.h, याच्यामध्ये काय असेल तर काही डायग्नोस्टिक फंक्शन्स असणार आहेत याच्यामध्ये assert.h मध्ये. ठीक आहे. तर हे आहेत काय लायब्ररी फंक्शन्स आहेत. बघा आज आपण काय बघितलं तर व्हॉट इज फंक्शन. त्यानंतर काय बघितलं आपण, बघा पहिला फर्स्ट टॉपिक काय बघितलं आपण, फंक्शन बघितला होता. त्यानंतर ॲडव्हान्टेज बघितले. त्यानंतर आपण 3 ॲस्पेक्ट बघितले फंक्शनचे किंवा 3 थिंग्स आर कंपल्सरी. कोणते कोणते, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन.
त्यानंतर बघितले काही सिंटॅक्स बघितले आपण या तिन्हीची पण. आफ्टर दॅट टाइप्स ऑफ फंक्शन बघितलं, 2 टाइप, लायब्ररी फंक्शन, युजर डिफाइन्ड फंक्शन. नेक्स्ट रिटर्न व्हॅल्यू रिटर्न स्टेटमेंट बघितलं आपण. त्यानंतर काय बघितलं, एक्झाम्पल्स बघितलं आपण, रिटर्न व्हॅल्यू, विदाउट रिटर्न व्हॅल्यू, आणि महत्वाचे फंक्शन कॉलिंगचे 4 आस्पेक्ट. फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट, विदाउट आर्ग्युमेंट, विथ आर्ग्युमेंट आणि विथ आर्ग्युमेंट, असे 4 टाइप 4 आस्पेक्ट आपण डिस्कस केलेले आहेत. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण काय बघितलं, पुढचं लायब्ररी फंक्शन रिलेटेड बघितले आणि काही हेडर फाईल्स बघितलेल्या आहेत. तर एवढाच आपण कव्हर केलेला आहे. रिमेनिंग फंक्शनचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. तर फंक्शन कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फंक्शन कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि तरीही काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नक्की तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. जर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल किंवा काही चेंजेस असतील किंवा काही इन्स्ट्रक्शन असतील तरीही तुम्ही कमेंटमध्ये करू शकताय. थँक्यू.